साहित्यिक संत तुकाराम, महात्मा फुलेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मराठी शाळा वाचल्याच पाहिजे, मराठी शाळा वाचल्याच पाहिजे, मराठी शाळा. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन अर्थात AISF नाशिकच्या वतीनं सरकारी मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात 26 फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले. कमी पटसंख्येचं कारण देत राज्यातील सुमारे 18,000 शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप संघटनेने केलाय. कमी पटसंख्येचे कारण पुढे करून राज्यातील हजारो सरकारी मराठी शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. वर्षानुवर्षे शिक्षक भरती न करणे, मूलभूत सुविधा न पुरवणे आणि शाळांकडे दुर्लक्ष करणे यामुळेच पटसंख्या घटली असल्याचा दावा करण्यात आलाय. शाळा बंद झाल्यास गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. हर्षाली अढांगळे आणि प्राजक्ता कापडणे यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. आज आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे जे सरकार महाराष्ट्र सरकार जे महाराष्ट्रभरात ज्या 18,000 मराठी सरकारी शाळा बंद करत आहेत त्याच्या निषेधार्थ आज इथे निदर्शने आंदोलन आयोजित केलं होतं. तर बऱ्याच शाळा सरकारने बंद केल्या आहेत. सरकारचं हे धोरणच आहे की गरीब अजून गरीब व्हावं, श्रीमंत अजून श्रीमंत व्हावं. आणि या सरकारी मराठी शाळांमध्ये शिकणारे मुलं कोण आहेत तर वस्तीमधले, कामगारांचे मुलं, पाड्यावरचे मुलं, आदिवासी मुलं, बहुजन वर्गातील मुलं आहेत. तर त्यांना जर शिक्षण मिळालं नाही तर ते पुढं कसे जातील, ते शिकतील कसे, याचा विचार सरकारने करावा. आणि सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा. सरकार म्हणतं की पटसंख्या कमी आहे शाळांमध्ये म्हणून आम्ही शाळा बंद करतोय. तर पटसंख्या का कमी होते, मुलं का येत नाही शाळेमध्ये, तुम्ही शाळेचा दर्जा किती सुधरवताय, शाळेत तुम्ही शिक्षक कसे अपॉइंटमेंट करताय, शिक्षक कसे हे करतायत, शाळेत सुखसोयी नाहीये मुलांना, तर मुलं कसे शाळेमध्ये येतील, तर याचा विचार कुठेतरी सरकारने करावा. सोबतच शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे, हे सरकारने बंद करावं. गोरगरीब लेकरांना शिकू द्यावं, हेच आमचं आज इथे म्हणणं आहे. मी कॉम्रेड हर्षाली, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन शहर सहसचिव. महाराष्ट्र सरकार जे महाराष्ट्रामधल्या 18,000 शाळा बंद करतंय तर त्या त्यांनी बंद करू नये. जर त्या बंद झाल्यात तर गोरगरिबांचे शिक्षण त्यांना मिळणार नाही, गोरगरीब वंचित राहतील. आणि हा जो निर्णय सरकारने जो घेतलेला आहे की बंद करून खाजगी शाळा ओपन करायच्यात किंवा खाजगी शाळा सुरू करायच्यात, ज्या खाजगीकरण जे शिक्षणाचं चाललंय तर ते त्यांनी थांबवावं. जर खाजगी शाळा ओपन झाल्या तर गोरगरिबांचं शिक्षण त्यांना मिळणार नाही. अक्षरशः पाड्यांवरती विद्यार्थी 6-7 किलोमीटर त्या शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेंची अवस्था इतकी दुरावस्था तिथे झालेली आहे. त्यांना साधं शिक्षणही दर्जेदार मिळत नाही, त्यांना पाण्याची सोय नाही ना कुठल्या सुविधा आहेत तिथे. तर सरकारने या गोष्टींमध्ये लक्ष घालावं. सरकार जे म्हणतंय की पटसंख्या कमी आहेत, पटसंख्यांचं कारण देऊन सरकार जे शाळा बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तर पटसंख्या का कमी आहेत तर खाजगीकरण जे केलेलं आहे त्यामुळे पटसंख्या कमी होत आहेत. तर सरकारने या गोष्टींचा विचार करावा आणि ज्या मराठी शाळा ज्या बंद करतात त्या बंद करू नये. आमची मागणी हीच आहे की प्रत्येक मागासवर्गीय असेल की दलित असेल, जे नागरिक आहेत त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षण समानतेचं मिळावं आणि दर्जेदार मिळावं, एवढीच मी सरकारकडनं अपेक्षा करते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.